श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर. स्वामी भक्तो, आपण सर्वजण अनन्य भावानं श्रद्धेनं स्वामी सेवा करत असालच आणि करायलाच पाहिजे. कारण या कलियुगामध्ये आपल्याला वाचवणारी, आपल्याला तारणारी आणि आपलं आयुष्य सुंदर बनवणारी एकमेव गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची अमूल्य अशी सेवा. आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी, स्वामी सेवेकऱ्याच्या घरी आपल्या स्वामींचं अधिष्ठान आपल्या देवघरामध्ये असणारच आहे. बरेच स्वामी भक्त, बरेच सेवेकरी आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो पूजन करतात. त्याबरोबरच आपल्या देवघरामध्ये आपण स्वामींची मूर्तीही प्रतिष्ठापना केली असेलच. आणि आपण सर्वजण त्या स्वामींच्या प्रतिमेची, स्वामींच्या मूर्तीची अत्यंत श्रद्धेनं मनोभावे दररोज सेवा उपासना करत असतो. यामध्ये आपण स्वामींच्या प्रतिमेचं पंचोपचार पूजन करतो, सोबतच मूर्तीवर अभिषेकही घालतो. पण बऱ्याच जणांना वाटतं की देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर दररोज त्यावर षोडशोपचार अभिषेक करावा का? तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर साध्या पाण्याचा अभिषेक केला आणि स्वामीस्तवन वाचलं, त्यासोबतच श्रीसूक्त, पुरुसूक्त या 2 स्तोत्राचं वाचन केलं तरी काही हरकत नाही. दररोज आपल्याला षोडशोपचार पूजा करायलाच पाहिजे असं काही बंधन आपल्या घरामध्ये नाही. त्यामुळं कोणतीही मनात शंका न आणता, कुठलेही नियम न आणता आपण फक्त श्रद्धेनं स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वामी भक्तो, ही झाली स्वामींच्या प्रतिमेचं, मूर्तीची पूजा आपण कशी करायची याची माहिती पाहिली. सोबतच आता आपल्याला माहीत आहे की येत्या 20 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी, बऱ्याच समर्थ सेवेकरांनी एक स्वामी सेवेचा संकल्प सोडला असेल की आपण या 21 दिवसामध्ये स्वामींची सारामृताची सेवा करूया, स्वामींच्या नामस्मरणाची सेवा करूया. काही जणांनी असंही ठरवलं असेल की गेल्या वर्षभरामध्ये आपल्या हातून काहीच सेवा घडली नाही, आपण आता काय करू, या येत्या स्वामी प्रकट दिनापासून स्वामी सेवेला सुरुवात करू. तर तुम्ही सेवा करत असाल तर काय हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण जर तुमच्या हातून जर सेवा घडली नसेल तर निश्चितपणे आपल्यासमोर हा स्वामींचा जो प्रकट दिन 20 तारखेला येतोय, त्या दिवसापासून तुम्ही स्वामींना मनोमन विनंती करा की स्वामी महाराज, आपण आजच्या या दिवसापासून माझ्याकडून अखंडपणे आपली सेवा करून घ्या. यामध्ये 3 अध्याय सारामृताचे असतील आणि सोबतच 11 माळी जप असेल किंवा त्याच्याही पेक्षा जास्त नामस्मरणाची सेवा असेल. तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये शक्य होईल तेवढं नामस्मरणाची सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करू शकता. आणि तुम्ही जर सेवा सुरुवात केली नसेल तर तुम्हाला मी आपल्याला विनंती करतो की येत्या स्वामींच्या प्रगट दिनापासून तुम्ही निश्चितपणे या स्वामी सेवेला सुरुवात केली पाहिजे. कारण का, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आणि 11 माळी जप या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आली असेल की दररोज 3 अध्याय सारामृताचे का वाचायचे किंवा 11 माळी जपच का करायचा, असा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेल. आणि जर तसा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्वांनी स्वामी चरित्र वाचलंय, ऐकलंय. या सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत आणि विष्णू बळवंत थोरातांनी अतिशय सुंदर ओव्यांच्या माध्यमातून हे स्वामी चरित्र लिहिलेलं आहे. आणि या स्वामी चरित्र सारामृतातील 21 अध्याय आपण काय करतो की दररोज क्रमशः 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी पुढचे 3 अध्याय, असं करत 7 दिवसामध्ये या पूर्ण ग्रंथाचं पारायण करतो. 7 दिवस झालं की परत पहिल्यापासून परत पहिली 3 अध्याय, परत दुसऱ्या दिवशी पुढचे 3 अध्याय, असं करत आपण पुन्हा पुन्हा हे सारामृत काय करत असतो, वाचत असतो. 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण झालं की परत पुढच्या 7 दिवसामध्ये दुसरं पारायण, असं आपण अखंडपणे दररोजच्या नित्यसेवेमध्ये हे 3 अध्याय सारामृताची वाचत असतो. आणि ही स्वामींची सेवा आपण अखंडपणे केलीच पाहिजे. आपण जेव्हा जेव्हा स्वामी चरित्र सारामृत पुन्हा पुन्हा वाचायला लागतो तेव्हा तेव्हा त्याचा पुन्हा एकदा नवीन अर्थ आपल्यासमोर उलगडायला लागतो आणि आपल्याला पुन्हा एकदा स्वामी नव्याने समजायला लागतात. आणि म्हणून स्वामी चरित्र आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की बरेच जण की संकल्प करून की दररोज एक पाठ, म्हणजे दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय असा एक पूर्ण पाठ आपल्या त्या सारामृताचा करतात आणि असे 108 पारायणाचा संकल्प करतात. काही लोक 108 पारायण करतात, काही लोक 21 दिवसाचं पारायण करतात. आपल्याला जर हे पूर्ण एक पाठ करणं शक्य नसेल तर आपण किमान दररोजच्या दिवसामध्ये, दिवसभरामध्ये सकाळी असेल किंवा दुपारी वेळ असेल किंवा सायंकाळी संध्याकाळी वेळ असेल तर आपण किमान हे 3 अध्याय सारामृताचे वाचलेच पाहिजेत. आता 3च अध्याय का वाचायचे, आपल्या मनात प्रश्न आला असेल तर आपल्या सर्वांना माहीत आहे की 3 या आकड्याला आध्यात्मिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे. आणि आपण पाहिलं की स्वामी महाराज हे पूर्ण दत्तावतारी अवतार आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश
हे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे आपले स्वामी आहेत आणि म्हणून दररोज 3 अध्याय आपण वाचले पाहिजेत. त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की 3 काळ आपल्या आयुष्यामध्ये आहेत. एक भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ येणारा. आणि आपण जाणतो की भूतकाळातल्या घडलेल्या बऱ्याच घटनांचा परिणाम आपल्या वर्तमान काळावर होतो आणि आपण वर्तमान काळामध्ये कसं जगतोय त्याचा परिणाम येणाऱ्या भविष्य काळामध्ये घडतो. आणि म्हणून या तिन्ही काळांचा संबंध एकमेकाशी खूप आहे. आणि म्हणून आपले हे तीनही काळ सुसह्य व्हावेत, तीनही काळातील संकट दूर व्हावीत, अडीअडचणी दूर व्हाव्यात आणि आपल्या तिन्ही काळांचा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर व्हावा म्हणून आपण दररोज 3 अध्याय वाचले पाहिजेत. त्यातला जो पहिला अध्याय असतो तो म्हणजे आपल्या भूतकाळासाठी. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या वर्तमान काळावर होतो आणि म्हणून या भूतकाळातील गोष्टींवर परिणाम करण्यासाठी आपण सारामृताचा पहिला अध्याय वाचला पाहिजे. आपण जो पहिला अध्याय वाचतो तो आपल्या भूतकाळासाठी. भूतकाळामध्ये अनेक बऱ्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात आणि या गोष्टींचाच आपल्या वर्तमान काळावर आणि येणाऱ्या भविष्य काळावर परिणाम होत असतो. म्हणून आपल्या भूतकाळातील घडून गेलेल्या गोष्टींच्यावर चांगला परिणाम व्हावा म्हणून जो पहिला अध्याय वाचायचा असतो तो आपल्या भूतकाळासाठी. आपण जो दुसरा सारामृताचा अध्याय वाचतो तो आपल्या चालू वर्तमान काळासाठी. वर्तमान काळात आपण नेहमी जगलं पाहिजे असं स्वामीही आपल्याला सांगतात. प्रत्येक क्षण आनंदाने आणि सध्याच्या काळामध्ये जगलं पाहिजे आणि हाच वर्तमान काळ सुसह्य व्हावा. या वर्तमान काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडाव्यात म्हणून आपण सारामृताचा जो दुसरा अध्याय वाचतो तो आपल्या या वर्तमान काळासाठी असतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जो तिसरा अध्याय आपण वाचतो तो येणारा जो भविष्य काळ आहे तो आपल्यासाठी चांगला असावा. भविष्य काळातील अडीअडचणी सगळ्या दूर व्हाव्यात, भविष्य काळ आपला सुंदर सुखकर व्हावा यासाठी आपण तिसरा अध्याय वाचावा. आपलं जे प्रारब्ध आहे पाठीमागचं तेही नष्ट होऊन जावं आणि येणारा जो काळ आहे भविष्य काळ आहे तो आपला सार्थकी लागावा, स्वामींची जास्तीत जास्त सेवा घडावी म्हणून यासाठी आपण तिसरा अध्याय सारामृताचा भविष्य काळासाठी वाचायचा असतो. आणि आपण सर्वांनी अत्यंत श्रद्धेनं हे 3 अध्याय सारामृताचे जर वाचत गेलो तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि येणारा भविष्य काळ आपल्यासाठी निश्चितपणे कायम चांगलेच असणार आहेत. आणि आपण जेव्हा जेव्हा हे स्वामींचं चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या पाठीमागं प्रचंड स्वामी शक्ती उभी असलेलं आपल्याला जाणवतं. कारण का या सारामृतामधून आपल्याला अनेक गोष्टी पुन्हा नव्यानं शिकायला मिळतात. सारामृत आपल्याला प्रचंड ताकद देतं, जगण्याची उमेद देतं आणि आपलं आयुष्य सुंदर बनवतं. आणि या स्वामी चरित्र सारामृतामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की ते आपल्या जीवनाला एक नवी दिशा देतात आणि आपली दशा बदलवण्याचं काम करतात. आणि म्हणून आपण हे 3 अध्याय दररोज सारामृताचे वाचलेच पाहिजेत. तर हे सारामृत का वाचायचं आणि किती अध्याय वाचायचं हे आपल्याला समजलं असेल. आणि आपण सर्वांनी हे स्वामी चरित्र वाचत असताना आपण त्यामध्ये पाहिलंय की जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवतया. किती सुंदर सारामृतामध्ये लिहिलंय. तुम्ही जर का अत्यंत श्रद्धेनं अनन्य भावानं हे का चरित्र वाचलं तर तुम्हाला अपार संपत्ती संतती प्राप्त होईल. तुमच्या तोंडामध्ये तुमच्या मुखामध्ये सरस्वतीचा वास असेल आणि हा सगळा भवसागर तरुण तुम्ही अंती मोक्षाकडे जाल. त्यामुळं आपल्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हे सर्वांसाठी एक वरदान आहे. आणि म्हणून स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपण सर्वांनी दररोज 3 अध्याय सारामृताचे हे वाचलेच पाहिजेत. जर का आजपर्यंत आपल्याकडून ही जर सेवा घडली नसेल तर येणाऱ्या स्वामी प्रगट दिनापासून आपण या सेवेला सुरुवात करावी अशी मी आशा करतो. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 3 अध्याय सारामृताचे का वाचावे ही माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. आणि जर का तुम्ही या प्रकट दिनापासून स्वामींचं हे चरित्र वाचायला सुरुवात करणार असाल तर निश्चित कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की आम्ही स्वामींच्या प्रकट दिनापासून हे निश्चितपणे स्वामी चरित्राचं 3 अध्याय वाचायला सुरुवात करू. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जपाचं महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत. त्यामुळं आपल्या चॅनलसोबत तुम्ही नेहमी राहा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी स्वामी भक्ताच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.